नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा न्यायालय इचलकरंजी इथं नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले. जागतिक आरोग्य दिनानिमित्त हातकणंगले तालुका विधी सेवा समिती इचलकरंजी आणि दी इचलकरंजी बार असोसिएशन इचलकरंजी, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी, रोटरी क्लब ऑफ सांगली मिड टाउन, सुदर्शन आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय इचलकरंजीच्या प्रांगणात डायबेटिक रेटिनोपॅथी स्क्रीनिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. सदर कॅम्पमध्ये मधुमेहग्रस्त रुग्णांची नेत्रपटलचे अत्याधुनिक ओसीटी मशीनद्वारे मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये मधुमेहामुळे येणारे अंधत्व टाळता येणार आहे. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश मिलिंद भोसले यांनी केले. या कार्यक्रमात प्रसंगी दिवाणी न्यायाधीश GM नदाफ, सुदर्शन आय हॉस्पिटलचे डॉक्टर सुरेश वाघ, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलचे अध्यक्ष घनश्याम सावलानी, प्रोजेक्ट कमिटी चेअरमन शिवकुमार धड, अमरीश सारडा, किरण गॅस एजन्सीचे हिराचंद बरगाले, नॅचरल ग्रुपचे श्रीवल्लभ बांगड, यतिराज भंडारी, रोटरी क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजनास दी इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष राजगोपाल रामानंद तोष्णीवाल, उपाध्यक्ष राजाराम सुतार, सचिव अभिजित माने, सहसचिव आदित्य मुदगल, खजिनदार विजय शिंगारे, शैलेंद्र राजपूत, राहुल काटकर, महेश कांबळे, महिला प्रतिनिधी दीपाली हणभर, अर्चना कुलकर्णी, कीर्ती जैन व कोल्हापूर जिल्हा नोटरी संघाचे अध्यक्ष अधिवक्ता अमित सिंग, अधिवक्ता संजय खंजिरे, अधिवक्ता इसहाक समडोळे, अधिवक्ता संजय मुंगळे यांचे सहकार्य लाभले. तसेच सदर कार्यक्रमास वकील मंडळी, न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर नेत्र तपासणी शिबिराचा लाभ 200 पेक्षा जास्त जणांनी घेतला.